मग गुजराती कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर तुम्ही पैसे देता, आंध्राच्या कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर देता, मग आमच्या या भूमिपुत्रांना आणि या मराठी कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही वेळेवर का पैसा देत नाही? मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला शासनाकडे पैसे आहेत, लहान कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसे नाही. याचं कारण काय? कर्ज तशीच राहणार आणि ह्याला आत्महत्या करायची येणार कॉन्ट्रॅक्टरला. आमचं पूर्ण सत्यानाश झालेला आहे कामाचा, आमचा व्यवसायाचा. हे फक्त या सरकारमुळे झालेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरना या आझाद मैदानावर येऊन आंदोलन करायची वेळ येते ही सरकारची नामुष्की आहे. मी तुम्हा सर्वांना सांगतो, तो जो पैसा ज्याच्यासाठी तुम्ही काम केलेलं आहे तो पैसा काय सरकारचा नाही, तो तुमच्या हक्काचा आहे. शासनाला हे अपेक्षित आहे की महाराष्ट्रातल्या युवकांनी आत्महत्या कराव्यात. मग अशा प्रकारे जर भेदभाव केला जात असेल तर हा योग्य नाही. आणि दुसऱ्या बाजूला गुजराती कॉन्ट्रॅक्टर, आम्ही काय कुठल्या राज्यातून कॉन्ट्रॅक्टर त्याचा काय आम्ही विरोध करत नाही, पण मराठी कॉन्ट्रॅक्टर अडचणीत असताना नवीन कामं तुम्ही गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला देताय, तिथं आंध्राच्या कॉन्ट्रॅक्टरला देताय. त्याच्याचबरोबर हजारो कोटीची कामं, म्हणजे हजार म्हणजे 10,000 15,000 आणि आता शक्तीपीठ मार्ग ज्याला सगळ्यांचा विरोध आहे त्याला 1,40,000 कोटी तुम्ही खर्च करणार आहात, त्यासुद्धा भ्रष्टाचार आहे. आणि दुसऱ्या बाजूला यांचे पैसे प्रलंबित ठेवत असाल तर मला असं वाटतं, भीती अशी वाटायला लागलेली आहे की 2 कॉन्ट्रॅक्टरनी दुर्दैवाने आत्महत्या केलेली आहे, की याच्यातून काही कॉन्ट्रॅक्टर उद्या जाऊन कदाचित आत्महत्या सुद्धा करू शकतील अशी भीती वाटते. त्यामुळे सरकारला विनंती आहे, आज हे आंदोलन आहे, कोणातरी पाठवा, चर्चा करा आणि पुढच्या काही दिवसात हा मुद्दा मार्गी लावा. नाहीतर हिवाळी अधिवेशनाच्या आधी हे एक अधिवेशन घेते सर्व कॉन्ट्रॅक्टर, त्या अधिवेशनात आम्ही जाऊ आणि हिवाळी अधिवेशनामध्ये अधिवेशन आम्ही चालून देणार नाही. 1,00,000 कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि 90,000 कोटी आहे. आता फक्त 1,00,000 कॉन्ट्रॅक्टरकडे बघून चालणार नाही, त्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम करणारे त्यांचा ऑफिस स्टाफ, त्यानंतर त्यांच्या कामावर काम करणारे सुपरवायझर, लेबर, जे मशीन असतात म्हणजे जे पोकलान असतात नाही तर JCB असतं ते चालवणारे ड्रायव्हर, त्यांचा अडकलेला पैसा, सप्लायरली त्या ठिकाणी जे काय सप्लाय केलेला असेल, हे जर आपण बघितलं तर 1.5 कोटी लोकांचा हा विषय आहे. पण यांना खेळवलं जातं, आता देतो उद्या देतो अशी फक्त चर्चा दुर्दैवाने त्या ठिकाणी केली जाते. आणि त्याच्यात काही आमदारांनी तर काही कॉन्ट्रॅक्टरला असं सांगितलेलं आहे की तुम्ही भाजपचे सदस्य व्हा आणि मग तुमचा पैसा आम्ही तिथं देऊ. 86,000 कोटीपेक्षा जास्त बिल थकले. काय नक्की अवस्था आहे कंत्राटदारांची? कंत्राटदार हवालदिल झालेला आहे. शासनाच्या भूमिका दुटप्पी आहेत. मोठ्या कामांना शासन पैसे उपलब्ध करून देत आहे, पण एकीकडे सुशिक्षित बेरोजगार अभियंता, छोटा कॉन्ट्रॅक्टर याच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. जर समजा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनी, उदाहरण सांगतो मी तुम्हाला, एखाद्या सुबेनी त्याचे वडील शेतकरी आहेत किंवा त्याचे वडील कुठेतरी कर्मचारी होते, रिटायर्ड झाले, त्यांनी त्यांची रिटायरमेंटची 25,000 रुपये पुंजी आपल्या मुलासाठी दिली उद्योग करण्यासाठी. तो सिव्हिल इंजिनियर झाला व तो उद्योग करतोय. सगळ्यात आज या आंदोलनात जास्तीत जास्त चीड याच्यासाठी आहे की तो मुलगा हताश झालेला आहे. हर्षल पाटील सारख्या पोरांनी आत्महत्या केली. काय शासनाला हे अपेक्षित आहे की महाराष्ट्रातल्या युवकांनी आत्महत्या कराव्यात? त्यांना जर 50 लाख रुपयाचं बिल अडकलं त्याचं, आणि शासन जर त्याला वर्षाकाठी कुठे 5-10 लाख 1,00,000-1.5 लाख रुपये देईल, तर 1,00,000-1.5 लाख रुपयात मला सांगा त्याचं घर तरी चालू शकतं का? त्याचा जर विवाह झालेला आहे, त्याचा संसार आहे, त्याचे आई वडील आहेत, आजारपण आहे, घर चालवायला एक मिनिमम अमाऊंट तर लागतो. 50 लाख रुपये जर त्याचे 2 वर्षापासून अडकून पडलेले आहे, त्याच्यात बिचाराचं प्रॉफिट 10 लाख रुपये, त्याच्यात 10 नाही 8 लाख रुपये 7-8 लाख रुपये प्रॉफिट राहील त्याचं. त्याच्यात तो जर 50 लाख रुपये अडकवले यांनी, त्याला जर लाख रुपये 50,000 रुपये देतील तर त्याचं भांडवलही निघून जाईल याच्यातच, व्याजातच, आणि तो हताश होईल. मग सर्व लहान कॉन्ट्रॅक्टर संपवायचे आणि एकीकडे मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरला 400 कोटी 500 कोटी 700 कोटी, जे की नॅशनल हायवेचे कामं 30% बिलो जातात, आणि महाराष्ट्र शासनाचे सर्व मोठी कामं अभाव चाललेली आहे. याच्या मागचं रहस्य काय? मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला शासनाकडे पैसे आहेत, लहान कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसे नाही. याचं कारण काय? शासनाने निवडणुका जिंकण्यासाठी सर्व लहान मोठ्या पोरांना कामाला लावलं, गावोगावी विकास दाखवला, लोकही विकास घडतोय, आपलंही काही भलं होतंय, या हिशोबाने लोकांनी त्यांना निवडून दिलं, तरुणही त्यांच्या सोबत राहिले.
आणि आता निवडणुका झाल्या की साधी भेटही घ्यायला कुणी तयार नाही, त्यांचा मिनिस्टर विचारत नाही त्यांना. सुबिया पोरं तर हताश झालेली आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर होऊ नये, मी आव्हान करतो कुणीही आत्महत्या करू नये. पण जर का आत्महत्याची शृंखला जर सुरू झाली तर याला जिम्मेदार कोण राहणार आहे? सर, एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी अडकून ठेवलाय, नेमकं कारण काय आहे तुमच्या मते? कारण म्हणजे जी कामं आवश्यक नाहीत, लोकांना गरजेचे नाहीत, पण मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर पोसायचे आहेत त्यांना, त्यांच्यासाठी मात्र मोठी कामं काढली जातात. आणि खरोखरच ज्या कामांची गरज होती, यांना निवडणुका जिंकायची होत्या, तळागाळामध्ये जी कामं आवश्यक होती ती कामं त्यांनी करून घेतलीत आणि निवडणुका जिंकल्या, काम झालं त्यांचं आता. त्यामुळे आता आज मंत्री सुद्धा हतबल दिसतात. आमच्याकडे काय नाही म्हणतात, मग कुणाकडे आहे? तर मुख्यमंत्री साहेब आम्हाला भेट द्यायला तयार नाहीत. मग आम्हाला कॉन्ट्रॅक्टरना या आझाद मैदानावर येऊन आंदोलन करायची वेळ येते, ही सरकारची नामुष्की आहे. अगदी सरकारची नामुष्की आहे. त्यामुळे ते सरकारचा पराभव आहे. आणि सरकारनं जर दिवाळखोर जर झालं असेल तर डिक्लेअर करावं की बाबा आम्ही दिवाळखोरीत निघालेलो आहे आणि हे पैसे तुमचे मिळतील न मिळतील काहीतरी एकदा सांगावं. असं आमचं मत आहे. दिवाळखोरीत निघालं नाही, पण ते पैसे पण सांगितले त्यांना. मोठ्या कॉन्ट्रॅक्टर त्यांनी खुश करतात ना, ते चाललंय. वेगवेगळ्या राज्यातून कॉन्ट्रॅक्टर येतात. नॅशनल हायवेची कामं चालू आहे. लोक म्हणतात की नॅशनल हायवेची कामं चालू आहे, तर ते त्याच्याकडे पैसे आहेत, त्यांना त्यांच्याकडे पैसे द्यायला त्या नाही आहे. आमच्या पुत्र जे आहेत कॉन्ट्रॅक्टर किंवा छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत, तुमचे सुशिक्षित बेरोजगार अभियंते, त्यांना द्यायला मात्र शासनाकडे पैसा नाही आहे. म्हणजे ही लाजिरवाणी गोष्ट आहे तसं बघितलं तर सरकारच्या दृष्टीने. एवढंच आमचं मत आहे. त्याच्या पुढे आम्हाला पैसे नाही मिळाले तर फारच मोठे अडचणी आहेत. बँका लागल्या पाठीमागं, देणेकरी पाठीमागं लागलेले आहेत. लवकरात लवकर मी सरकारला विनंती करतो, या लोकांचे जवळजवळ 100% पैसे रिलीज करून ताबडतोब या कॉन्ट्रॅक्टरना रिलीज करावे. आमचे जे पैसे येतात 10%, 5% सगळे बँकाचे व्याजाला जातात सगळे. त्यामुळे जी कर्ज राहिल्या ती कर्ज तशीच राहणार आणि ह्याला आत्महत्या करायची येणार कॉन्ट्रॅक्टरला. हा, आणि बँक आहे, लोक ज्यांच्याकडनं उधारी उसनी घेतल्या ती लोक आमच्या घरावर येऊन मोर्चा काढावले. त्या लोकांना उत्तर देणं आम्हाला अडचण होऊन बसलेली आहे. लवकरात लवकर सरकारला विनंती करतो आणि लवकरात लवकर आमची पेमेंट मुक्त करावी. सर, आज 18 तारीख आहे. आज आपण मोर्चाला सुरुवात केली, आंदोलनाला सुरुवात केली आहे. सरकारने जर यावरती ठोस पावलं नाही उचलली तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? मी कौशिक देशमुख, कंत्राटदार फेडरेशन समन्वय प्रमुख, नागपूर कंत्राटदार संघटना सदस्य. जर सरकार याच्यावरही जागे झालं नाही, सगळ्या जिल्ह्यातून जवळपास 4 ते 5 हजार कंत्राटदार आज आलेले आहे, तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पूर्णपणे आम्ही बंदी घालू, कामाचा बॉयकॉट करू, हे मी आवर्जून आज सांगतो. याच्या पहिले आम्ही केलेलं आहे, करून दाखवलेलं आहे. म्हणून सरकारने निधी पाठवला, त्यानंतर आम्ही कामाला सुरुवात केली. पण आता आमचं ठाम मत आहे की आम्हाला 10%, 4%, 5% होणार नाही आहे. तुम्ही 3-4 वर्षापासून फक्त आम्हाला पर्सेंटेजप्रमाणे पैसे देत आहे. तर यावेळेस पूर्ण निधी जर दिला तर आम्ही नागपूर अधिवेशनाचे कामं सुरू करू, अन्यथा सर्व कामं फक्त रिकॉल होईल, हे मी शासनाला सांगू इच्छितो. तुम्ही काही परिपत्रक वगैरे सरकारला किंवा शासनाला दिलं होतं? परिपत्रक नाही, आम्ही शासनाला अर्ज केला होता. सगळ्या मागण्याचा मुख्यमंत्री आमच्या जिल्ह्यातल्या आहे, त्यांच्या मतदारसंघातला मी रेशीमबागचाच आहे. तसं नाही आहे. वेळोवेळी त्यांना सांगितलं, अर्ज दिले, भेटी घातल्या, कारण की त्यांचा स्वतःचा बंगला आमच्याकडे आहे. नागपूरचा रामगिरी बंगला, मुख्यमंत्री बंगला, उपमुख्यमंत्री बंगला, विजयगड जो आता सुनेत्रा वहिनींचा आहे, आमदार निवास, कलेक्टर, विधान भवन, राजभवन, हे सर्व आमच्याकडे आहे नागपूरमध्ये. आम्ही तिथे कालानुसार पिढ्यानपिढ्या काम करतो आहे. कोणी इंजिनियर झालं आहे, मुलं इंजिनियर झालं आहे, काम करत आहे. पण यावेळेस पोझिशन अशी आहे की सगळं कर्ज काढून आम्ही आज हवालदिल झालेलो आहे. आमचं पूर्ण सत्यानाश झालेला आहे कामाचा, आमचा व्यवसायाचा. हे फक्त या सरकारमुळे झालेलं आहे. यांनी जर आम्हाला आज पैसे दिले तर आम्ही समोरचे कामं करू, अन्यथा सर्व कामं येत्या अधिवेशनाचे 2024 डिसेंबरला आहे, 7 डिसेंबर 2026 पासून त्याच्या पहिले कामं निघतील, 1-1.25 महिन्या पहिले. आता पुढच्या महिन्यापासून सुरू होतील. आम्ही सर्व कामं बॉयकॉट करू, हे मी शासनाला आवर्जून सांगतोय. म्हणजे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या माध्यमातून इथे हे जे आंदोलन करण्यात येत आहे, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व आपल्या सर्वांना पाठिंबा देण्यासाठी मी तुमच्या सर्वांचा एक कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो आहे.
आमच्या पक्षातले सुद्धा काही पदाधिकारी इथे आहेत. भावनाताई असतील, अजितराव असतील, पंकज नाना असतील, आमच्या या शहराचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी इथं आलेले व तुम्ही तर सर्वजण आहातच. ही जी भूमी आहे जिथं तुम्ही सर्वजण मिळून आंदोलन करत आहात आणि आज सुद्धा हे आंदोलन आपण सर्वजण जे बघत आहोत ते तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी आहे, एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात आहे. त्यामुळे हे आंदोलन पण तितकंच महत्वाचं आहे. अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून तुम्ही सर्वजण तुमच्या हक्कासाठी इथं लढत आहात. पण तुमच्यातले जे सर्व आंदोलन करते आहेत याच्यातले किती आंदोलन करते हे आंध्र प्रदेशचे आहेत, त्यांनी हात वर करा. एकही नाही, एकही नाही, एकही नाही हो. बरं किती असे कॉन्ट्रॅक्टर आहेत जे गुजरात मध्ये राहतात, गुजरातचे मतदार आहेत, नाही तर गुजरातचे नागरिक आहेत, त्यांनी हात वर करा. एक पण नाही, एकही नाही. सगळे मराठी, सगळे मराठी. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्ही सर्वजण कुठले आहात तर महाराष्ट्राचे आहात. भूमिपुत्र आहोत आम्ही. तुम्ही सर्वजण भूमिपुत्र आहात. तुम्ही मराठी कॉन्ट्रॅक्टर आहात. आणि हा काय 1,00,000 कॉन्ट्रॅक्टरचा विषय असं समजून चालणार नाही. 1,00,000 कॉन्ट्रॅक्टर तुम्ही सर्वजण या महाराष्ट्रातले जे आहात, तुमचे हक्काचे 80-90 हजार कोटीची बिलं जी थकलेली आहेत, तुमच्यावर अवलंबून असणारे लेबर, तुमच्यावर अवलंबून असणारे तुमचे सप्लायर, तुमच्यावर अवलंबून असणारे इतरही लोक, यांचा आकडा जर आज आपण बघितला तर तो कोटीत जातो. त्यामुळे हे आंदोलन लाख कॉन्ट्रॅक्टरचं नसून हे आंदोलन कोटभर लोकांचं आहे, ज्यांच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय झालेला आहे. तुमच्या अडचणी आहेत, पण दुर्दैव आहे तुमच्या सर्वांचं की तुमचा आवाज बनून तुमच्यासाठी लढणारे खूप जास्त नेते आपल्याला दिसत नाही. भीती वाटते त्यांना की कॉन्ट्रॅक्टरच्या व्यासपीठावर गेलं तर आपल्याला कोण काय बोलेल. मी तुमच्याकडे बघत असताना हे कॉन्ट्रॅक्टरचं व्यासपीठ नसून हे मराठी माणसांच्या हक्कासाठी हा एक लढा आहे. आणि या लढ्यामध्ये सहभाग घेऊन तुम्हाला न्याय देत असताना ते इतर एक कोटभर लोक जे आहेत, ज्यांच्यावर आजपर्यंत जो अन्याय झालेला आहे, त्यांच्यासाठी खरं तर हा लढा आहे. तुम्ही जी कामं केली ती काय फक्त कागदावर केली का? तुम्ही सर्वांनी कामं हे प्रत्यक्षात केली. इथं येणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते PWD चे कॉन्ट्रॅक्टर आहेत. जल जीवन मिशनच्या अंतर्गत ज्या लोकांनी कामं केली ते आहेत, आदिवासी विभागाचे आहेत, त्याच्याच बरोबर ग्राम विकास विभागाचे आहेत. असं विविध कॉन्ट्रॅक्टर एकत्रित मिळून आपल्या या संघटनेच्या छायाछत्राखाली तुम्ही एकत्रित आलेला आहात. मी तुम्हा सर्वांना सांगतो, तो जो पैसा ज्याच्यासाठी तुम्ही काम केलेलं आहे तो पैसा काय सरकारचा नाही, तो तुमच्या हक्काचा आहे. आणि त्या हक्काच्या पैशासाठी लढत असताना तुम्हाला मोठ्या संख्येने येणं फार महत्वाचं आहे. तुमच्या जशा अडचणी आहेत या महाराष्ट्रामध्ये अनेक इतर अडचणी आहेत. पण या सरकारचं काय झालंय, बाहेरच्या राज्यातून जे कॉन्ट्रॅक्टर आले त्यांना खुश करण्यासाठी, त्यांना वेळेवर पैसे देण्यासाठी मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये भ्रष्टाचार जो होतोय, त्यामुळे या सरकारकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे नाहीत असं ते तिथं सांगतात. गरिबाच्या योजनेला द्यायला पैसे नाहीत असं ते सांगतात. महाज्योतीला देण्यासाठी पैसे नाही, ओपन समाजाच्या विद्यार्थ्यांचे पैशाचे स्कॉलरशिपचे थकले ते देण्यासाठी पैसे नाहीत, आदिवासींचे देण्याचे पैसे नाहीत. पण बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर जे मोठ्या प्रमाणात मलिदा या सरकारला देतात, त्यांना मात्र तिथं ऑफिसमध्ये बोलवलं जातं, बैठका केल्या जातात, व्यवहार ठरतात. त्यांचा पैसा हा डिले होत नाही, वेळेवर त्यांना त्या ठिकाणी दिला जातो. आम्हाला या सरकारला प्रश्न करायचा आहे, मग गुजराती कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर तुम्ही पैसे देता,
आंध्राच्या कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर देता, मग आमच्या या भूमिपुत्रांना आणि या मराठी कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही वेळेवर का पैसा देत नाही असा प्रश्न खऱ्या अर्थाने आम्ही त्यांना तिथं करतो. जेव्हा आमच्या या सामान्य कॉन्ट्रॅक्टरचा मुद्दा येतो तेव्हा ते म्हणतात आमच्याकडे नाही पैसा. म्हणजे हे सरकार काय म्हणतंय, खिशात नाही आणा आणि आम्हाला म्हणा बाजीराव.